नमस्कार. जागर स्त्री शक्तीचा 7वं पुष्प गुंफत आहेत सौ अपर्णाताई अमोलजी गोवंडे. खरं म्हणजे 9 दिवसाचे 9 भाग आपण एकट्या ह्यांचेच घेऊ शकतो, कारण BE, MTech, नंतर योगा, मुद्रा, अभिनय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणं आणि हे सर्व करत असताना योग्य दिशा, मग प्राध्यापक म्हणून असेल, गुजरातमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपला ज्ञान हे अधिकात अधिक लोकांपर्यंत कसं जाईल याचा प्रयत्न करणारे आणि आपण जाणून घेऊया त्यांची जडणघडण शालेय शिक्षणापासून ते MTech पर्यंत आणि वेगवेगळ्या सेवा प्राध्यापक म्हणून, नंतर जल आणि आरोग्य या संदर्भातल्या. ताई नमस्कार. नमस्कार. जागर स्त्री शक्तीचा आपण नवरात्र उत्सव साजरा करतो, गोंधळ, जागर, पूजा हे करत असताना स्त्री शक्ती ही खरोखर कशी अद्भुत आहे आणि आपण कशा कशा पद्धतीनं घडत गेलात हे जरा श्रोत्यांना सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. अतिशय सामान्य कुटुंबातनं मी आलेली आहे. आम्ही 6 बहिणी. वडील इंजिनियर होते आणि परत म्हणजे आमच्या सगळ्यांचं शिक्षण होण्यामागे आणखी एक स्त्री शक्ती म्हणजे आमची आई. माझ्या आईचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही, तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ शकलं नाही लग्न झाल्यामुळं. त्यामुळे तिला जेव्हा मुली झाल्या आणि तिच्या मुली जेव्हा वयात आल्या तेव्हा तिने एक स्टँड घेतला आणि तो म्हणजे की माझ्या कुठल्याही मुलीचं लग्न मी पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय होऊ देणार नाही. हा जो तिने स्त्री शक्तीचं हे जे तिने अस्त्र उभारलं त्याच्यामुळे एक निश्चित झालं की आमच्या सगळ्यांच्या पदव्या पूर्ण झाल्या आणि त्याच्यानंतरच आमची लग्न झाली. माझं पदवीचं शिक्षण लातूरातच झालं. त्याच्यानंतर अमोल गोवंडेंशी लग्न झालं. लग्नानंतर आम्ही जवळपास 5-1 वर्ष लातूरमध्येच बांधकाम व्यावसायिक म्हणून या क्षेत्रामध्ये काम केलं. ते काम करत असताना आम्ही अनेक रेसिडेन्शियल बंगलो बांधले, कमर्शियल बंगलो बांधले. त्याच्यानंतर मुक्ताई मंगल कार्यालयासारखे मोठे मोठे प्रकल्प पूर्ण केले. आणि हे करत असताना लातूरसारख्या शहरात आम्ही राहत असल्यामुळे पाण्याची कमतरता आपल्याकडं कायम दुर्भिक्ष. एक तर मराठवाडा म्हणजे मुळातच पाण्याची कमतरता आणि लातूरसारखं शहर की जिथे कायम दुष्काळ, पाणी मिळणंच मुश्किल. मग तिथे अमोल गोवंडेंनी जलसाक्षरतेची चळवळ, त्यावेळेस आम्ही डॉक्टर राजेंद्र सिंग राणा, ज्याला आपण जलपुरुष असं म्हणतो, तर त्यांच्या संपर्कात आलो आणि त्याच दरम्यान रेन वॉटर हार्वेस्टिंग ही जी संकल्पना आहे तर ती संकल्पना प्रत्येक घराघरामध्ये पोचवण्यासाठी मी आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही छोटेखानी सोसायट्यांमध्ये जायचो, 10-12 घरांना एकत्र करायचं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग का गरजेचं आहे लातूरसारख्या शहरामध्ये आणि त्याचं महत्त्व काय याच्याविषयी आम्ही जनजागृती निर्माण केली. ते सगळं करत असताना पुढचं शिक्षण घ्यायचं हे तर उद्देश होता, पण ट्रॅडिशनल BE सिव्हिल झाल्यानंतर अगदी कुठलं तरी MTech ME किंवा स्ट्रक्चरमध्ये किंवा आणखी कुठल्या तरी शाखेमध्ये ME करणं असं मला नको होतं. मला काहीतरी वेगळं प्रकारचं शिक्षण घ्यायचं होतं. आणि सुदैवाने मला जो जोडीदार मिळालेला आहे त्यांनी त्याला खतपाणी घातलं आणि अहमदाबादमध्ये सेप्ट युनिव्हर्सिटी म्हणून डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग हा म्हणजे पायाभूत सुविधांचं नियोजन हा एक अतिशय वेगळा सेक्टर मध्ये MTech होतं. तर तिथे मी त्यांची एंट्रन्स एक्झाम दिली. सुदैवाने त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले. म्हणजे भारतातनं फक्त 18 विद्यार्थ्यांना ते सिलेक्ट करतात त्या कोर्ससाठी, तर त्यातली मी एक होते. फक्त 18. तर त्यातली मी एक होते. त्यावेळेस मुलगा होता 1.5-2 वर्षांचा, तरी पण अमोलच्या सहकार्यामुळे मी फुल टाईम MTech करू शकले. आणि त्याच्यानंतर जवळपास 3 ते 4 वर्ष आम्ही गुजरातमध्येच वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत मी काम केलं.
मग त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे मास्टर प्लॅनिंग ऑफ गांधीनगर असेल किंवा अहमदाबाद राजकोट हायवे जो डेव्हलप झाला तो गरबा रोड असं म्हणून त्यावेळेस हे करत होतो. त्याच्यानंतर काही ओव्हरसीज प्रोजेक्ट होते आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग म्हणजे दळणवळणामध्ये सुद्धा गुजरात आपण बघतो की गुजरातमध्ये जर तुम्ही गेलात आणि ऑन रोड प्रवास केला तर तो इतका सुखकारक प्रवास असतो की कित्येक किलोमीटर तुमच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही. इतकी उत्तम त्यांची दळणवळणाची साधनं आहेत किंवा ऑन रोड त्यांचे सगळे फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत. तर त्याच्यामध्ये काम केलं. मग त्याच्यानंतर परत आम्हाला आमच्या कौटुंबिक कारणामुळे खरं म्हणजे रवींद्रजी गोवंडे त्यांना तुम्ही ओळखताच, तर त्यांची तब्येत बऱ्यापैकी खालावली होती. त्याच्यामुळे आम्हाला परत इथे यावं लागलं. मग आता इथे आल्यानंतर काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता. मग मला त्यावेळेस असं वाटलं की माझं जे काही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये शाखांमध्ये शिक्षण झालेलं आहे तर त्याचा फायदा पुढच्या पिढीला व्हावा म्हणून मी इथल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणूया अजूनही आपल्याकडे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक हे कुणालाही नकोसे असतात आणि मग तो अनुभव गाठीशी घेऊन मी त्यांना रामराम ठोकला. मग त्याच्यानंतर दरम्यानच्या काळात माझ्या सासऱ्यांची तब्येत पण जराशी खालावली होती. त्याच्यामुळं घर हे प्राधान्य होतं त्या काळामध्ये आणि मुलगा पण थोडासा त्याचं पण शिक्षण चांगल्यापैकी सुरू झालं होतं म्हणून थोडंसं ब्रेक घेतला. पण मग ब्रेक घेतला तरी स्वस्थ बसणं ही मुळातच स्वभाव नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि मग 1 वर्षाचा योग शिक्षिकेचा डिप्लोमा मी केला आणि सांगायला तो इथेच केला. यशवंत ऑनलाईन नाही, तो ऑफलाईन म्हणता येईल त्याला. तो कोर्स आपल्या इथे लातूरातच त्याचं सेंटर आहे. तर त्या सेंटरवरती फक्त रविवारी क्लासेस असायचे दिवसभर आणि बाकीच्या आठवड्याचे 7 दिवस तुम्ही स्वतः ती प्रॅक्टिस करायची असते योगासनांची. तर अशा पद्धतीचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा मी तो डिप्लोमा केला. आणि मला सांगायला आवडेल की लातूरात त्यावेळेस मी पहिली आले आणि युनिव्हर्सिटीमध्ये माझा 4था क्रमांक होता. आणि त्यानंतर मग लक्षात आलं की आता जे आपण नवीन शिक्षण घेतलेलं आहे तर त्याचा पुढच्या पिढीला फायदा व्हायला हवा म्हणून मी मुली आणि महिलांचं योगासनांचे फ्री वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना अनेक व्याधींमधून जायला लागत असतं तर त्यासाठी त्यांना वेगवेगळे योगासनं, सोपी योगासनं कशा पद्धतीने ते त्यांचं दैनंदिन आरोग्य उत्तम राखू शकतात या हिशोबाने त्यांचे पण काही वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मीनव्हाईल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचं जे तुळजापूरचं सेंटर आहे तिथं पदव्युत्तर पदविकाचा एक नवीन अभ्यासक्रम सुरू झाला होता वॉटर सॅनिटेशन अँड हायजीनमध्ये. हा अभ्यासक्रम युनिसेफतर्फे सुरू करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की त्यांचे जे 10 बेस्ट स्टुडंट्स असतील त्यांना ते फेलोशिप देणार होते. आणि मग मी त्या कोर्सला ॲडमिशन घेतली, फुल टाईम तो कोर्स केला आणि त्याच्यानंतर मला मध्य प्रदेशमध्ये 1 वर्षासाठी भोपाळला फेलोशिप मिळाली. आणि युनिसेफ मध्य प्रदेश सोबत मी माझं काम सुरू केलं की ज्याच्यामध्ये बेसिकली वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन हा तिथे मुख्य उद्देश होता. मग तिथे काम करत असताना मध्य प्रदेशची परिस्थिती पाहिली आणि महाराष्ट्र किती प्रगत आहे त्याचं म्हणजे थोडंसं काय म्हणूया आपण की खूप सुख वाटलं की महाराष्ट्र अतिशय चांगलं आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये जवळपास 20 वर्षांनी 2 दशकं मागं असलेला असा हा प्रदेश आणि तिथं जेव्हा काम करायची संधी मिळाली तेव्हा प्रकर्षाने काम हे माझं मुली आणि महिलांविषयी चालू झालं. जे मी तुळजापूरमध्ये काही प्रमाणामध्ये सुरू केलं होतं. त्याच्यानंतर लातूरमध्ये सुद्धा योग शिक्षिकेचे डिप्लोमा केल्यानंतर ते काम सुरू केलं होतं. ते आणखी जास्त पुढे नेऊन त्याचा फोकस हा मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर आला. मग तिथं काम करत असताना युनिसेफ महाराष्ट्र माझं काम पाहतच होतं. त्यांनी राज्यस्तर सल्लागार म्हणून मला म्हणजे त्यांनी ऑफर केलं आणि मग मी महाराष्ट्रामध्ये राज्य सल्लागार म्हणून आले. मग महाराष्ट्रामध्ये जवळपास 5-1 वर्ष युनिसेफ महाराष्ट्रासोबत काम केलं ज्याच्यामध्ये मुख्य उद्देश म्हणजे मुख्य क्षेत्र जे होतं ते पाणी, स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापन हे होतं. त्याच्यानंतर परत मुलाचे 12वी होती त्यामुळे प्रायोरिटीचं ते क्षेत्र होतं. त्याला ॲकॅडमिक्समध्ये घडवणं कारण आई म्हणून ती पण जबाबदारी असतेच.
म्हणून मग परत लातूरला आले. पण मीनव्हाईल मग तुळजापूरमध्ये जो डिप्लोमा मी केला होता तर तिथेच मला प्रोग्राम ऑफिसर म्हणून परत जॉब करा, किंवा युनिसेफने सजेस्ट केलं की तुमच्या शिक्षणाचा उपयोग पुढच्या पिढीला झालाच पाहिजे, म्हणून मग मी ती प्रोग्राम ऑफिसरची तो पदभार स्वीकारला. तिथे साधारण 1 वर्ष काम केलं आणि मग त्यानंतर खूप फिरणं झालं असं म्हणायला हरकत नाही, किंवा लातूरमध्ये आता फॅमिली लाईफ पण असणं महत्त्वाचं असतं, म्हणून मग मी परत लातूरमध्ये आले आणि आता मग फ्रीलान्स कन्सल्टन्सी मी करते. वेगवेगळ्या संस्था ज्या जोडल्या गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या जिल्हा परिषद आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत, तर त्यांना अनेक वेळेस मार्गदर्शन जेव्हा हवं असतं तर तेव्हा त्यांना मार्गदर्शन करत असते. शिवाय गोवंडे क्लासेसच्या माध्यमातून 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना नीट आणि जेईई परीक्षांच्या अनुषंगाने गणित आणि विज्ञान या विषयाचे मार्गदर्शन करत आहोत. आणि त्याचबरोबर सध्या जर म्हटलं तर नाट्य क्षेत्रामध्ये मी बऱ्यापैकी कार्यरत झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मागच्या वर्षी आम्ही जे राज्य नाट्य स्पर्धेला नाटक सादर केलं होतं बॅरिस्टर, तर त्याच्यामध्ये राज्य शासनाचं अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं मला. त्याच्यानंतर नाट्य जागर 2024मध्ये नाट्य अभिवाचनाच्या स्पर्धेमध्ये आम्ही 2ऱ्या क्रमांकावर आलो आणि आम्हाला फायनलमध्ये एंट्री मिळाली होती. पण माझ्या आजारपणामुळे आम्हाला तिकडे जाता आलं नाही. बट अदरवाईज आता परत पुढच्या राज्य नाट्य स्पर्धेची आम्ही तयारी सुरू केलेली आहे. मीनव्हाईल लातूरमध्ये मागच्या वर्षी आम्ही बालनाट्य महोत्सव घेतला, जो लातूरमध्ये पहिला बालनाट्य महोत्सव होता. त्याच्यावरती पण आपण छोटे खाणी एक व्हिडिओ केलेला आहेच आधी. तर अशा पद्धतीने पुढच्या पिढीला सुद्धा नाट्यक्षेत्राची ओळख करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे असं म्हणायला हरकत नाही. हे सर्व करत असताना विंच्याचं विराड पाठीवर म्हटल्यासारखं तुम्ही एका बाजूला जलव्यवस्थापन, दुसऱ्या बाजूला सामाजिक बांधिलकी, कधी अहमदाबाद, कधी महाराष्ट्र, कधी मुंबई, कधी लातूर, आणि हे सर्व करत असताना एका बाजूला स्थळ बदलणं, दुसऱ्या बाजूला वॉटर मॅनेजमेंट, नंतर घर बांधणी, त्याचबरोबर योगा, नंतर अभिनय, हे सगळं खिचडी. म्हणजे तुम्हाला असं स्पेशलायझेशन करावं असं वाटलं नाही का एकाच क्षेत्रात? तसं म्हणता येणार नाही. म्हणजे स्पेशलायझेशन निश्चितपणे केलं मी, कारण ज्यावेळेस आम्ही कन्सल्टन्सी सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर जेव्हा बांधकाम व्यवसायात उतरलो तेव्हा बांधकाम व्यवसायामध्ये नवनवीन काय तंत्र आणता येतील त्याचा आम्ही अभ्यास केला आणि डेफिनेटली जेव्हा जेव्हा स्कोप मिळाला तेव्हा तेव्हा त्याचं ते जे स्पेशलाइज स्किल होतं ते इम्प्लिमेंट केलं. पण हे पण असं म्हणता येईल की एकाच गोष्टीवर थांबणं हा कदाचित माझा स्वभाव नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की असं असतं ना की आपल्याला ओळखता येत नाही की आपल्याला आपल्यामध्ये नेमकं काय काय स्किल आहे. मग आपण ते काम करायला लागल्यानंतर त्यातलं इंटरेस्ट वाढत जातो आणि जसजसा इंटरेस्ट वाढत जातो तसतसं तुम्हाला त्यातले स्किल्स डेव्हलप करता येतात. मग अशा पद्धतीने कदाचित यालाच आपण म्हणतो की बहुआयामी असणं गरजेचं असतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी की स्पेशलाइज्ड एकच गोष्ट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये काय काय स्किल्स आहेत, जे किती आयाम आहेत तुमच्या स्वतःच्या मेंदूला म्हणता येईल किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाला म्हणता येईल, तर ते सगळे तुम्हाला एक्सप्लोअर करता आले पाहिजेत. कारण अल्टिमेटली असं असतं की एखाद्या गोष्टीवर जर आपण अडून राहिलो तर कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज मिळेल, पण मग ते परत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक मोठी गरज असते. आणि ती जर तुम्ही बहुआयामित्व स्वतःमधलं जर एक्सप्लोअर केलं तर ते तुम्हाला पुढच्या पिढीला सुद्धा चांगल्या पद्धतीने पोहोचवता येऊ शकतं. आणि म्हणून मग मला असं वाटतं की स्पेशलायझेशन असावं, पण ते स्पेशलायझेशन फक्त एका क्षेत्रापुरतं मर्यादित न करता जेवढे क्षेत्र तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील तेवढे सगळे एक्सप्लोअर करावेत आणि त्या प्रत्येकातनं काहीतरी चांगलं घेऊन निश्चितपणे त्याच्यामध्ये ते आपल्यामध्ये स्वतःमध्ये अंगीकारावं, स्वीकारावं आणि ते जास्तीत जास्त पुढच्या पिढीला म्हणता येईल किंवा समोरच्याला सादर करावं. तुम्ही गुजरातला होतात, मुंबईला होतात, नंतर मध्य प्रदेशमध्येही काम केलं.
तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जर राहिला असतात तर वेगवेगळ्या वाहिन्या, वेगवेगळे मॅगझिन्स ह्याच्यामधनं लेख येऊन खूप मोठी लिफ्ट म्हणा किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन मिळू शकलं असतं, असं तुम्हाला वाटत नाही का? आहे, निश्चितपणे ती फॅक्ट आहे. इनफॅक्ट आम्ही युनिसेफमध्ये असताना माझ्या काही स्पेशलाइज ज्या परत म्हणते की स्त्री शक्तीच होत्या त्या, त्यांच्यासोबत आमची कायम चर्चा व्हायची की हेच आपण जे काम करतोय ते जर आपल्याला आपल्या गावात राहून करता आलं तर कदाचित आपण जास्त लोकांपर्यंत हे उत्तम रीतीने पोहोचू शकू, आपण फील्डवरती खूप चांगलं परिणामकारक काम करू शकू. पण परत आत्ता तसं म्हणलं तर आपण ग्लोबलायझेशन झालेलं आहे, पण तरीही ते इतकं ग्लोबलायझेशन नाही झालेलं दुर्दैवाने हे म्हणजे नमूद करावंसं वाटतं की आपल्याकडे इंटरनेट आलेलं आहे, पण आपल्याला त्या इंटरनेटचा वापर करून उत्तम रीतीने पुढची कामं करण्यासाठी जो पेस लागतो, जो वेग लागतो, तो कदाचित लातूरसारख्या ठिकाणी राहून नाही मिळत आहे. पण परत मग असा विचार येतो की म्हणून प्रत्येकाने उठून मुंबई पुण्यासारख्या शहरात जाणं किंवा मेट्रो सिटीजमध्ये जाऊन राहणं, तर मग शेवटी आपण जे म्हणतो ना की आपल्याकडचे ब्रेन ड्रेन जे आपण म्हणतो की आपल्यातलं म्हणजे मुंबई पुण्यासारख्या किंवा इन जनरल भारतातलं जे ब्रेन आहे ते दुसऱ्या कुठल्या तरी देशात जाऊन तिथे सर्व्हिस द्यायला लागलेलं आहे. मग तसंच काहीसं आपल्याकडे पण होतंय की काय की आपल्या निमशहरी किंवा शहरी भागांमधले लोक उठतात आणि मेट्रो सिटीजमध्ये जातात, तिथे काम करतात आणि मग तिथे त्यांना कदाचित जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, पण त्यांचे जे स्किलसेट आहे त्याचा जो फायदा पुढच्या पिढीला होणार आहे तो नाही होत. मग तो जर फायदा करून द्यायचा असेल किंवा जर मला लातूरसारख्या ठिकाणी राहून जर मी ग्लोबलाइज झाले तर त्याचा फायदा लातूरला म्हणजे बाकीच्या ठिकाणी जिथे मी काम करेन तिथे तर होईलच, पण त्याचबरोबर लातूरमधल्या लोकांना पण त्याचा फायदा होईल. आणि लातूरमधल्या लोकांना थोडंफार का होईना त्यातनं हा विचार नक्की रुजेल की लातूरमध्ये राहून पण अशी कामं करता येतात बरं का. म्हणजे असं काही नाही आहे की प्रत्येकाने उठून दुसऱ्याच ठिकाणी जायला हवं. अर्थात जाणं, स्वतःला एक्सप्लोअर करणं, आणि म्हणतात ना 12 गावचं पाणी पिलं की शहाणपण जास्त येतं, तर कदाचित मी ते मधल्या काळामध्ये केलं आणि त्याच्यामुळं आता असं वाटतं की माझ्या शहाणपणाचा उपयोग जर माझ्या मातीला झाला तर तो जास्त योग्य राहील असं वाटतं. अत्यंत योग्य पद्धतीनं तुम्ही सांगितलात की माझा उपयोग माझ्या मातीला व्हावा, पण दुर्दैवानं माझी माणसं, माझी माती, कारण जलसी, द्वेष, तिरस्कार आपण ना अभिनयात आहे, इकडं आहे, कारण हे बघवत नाही, जे निष्क्रिय असतात आणि ते प्रॉब्लेम क्रिएट करायचा प्रयत्न करतात. आणि ते मी तुमचा स्वभाव पाहतो किंवा अमोल सरांचाही स्वभाव पाहतो की तुम्ही ती बिअर करू शकत नाही, की मग जे असतात निर्लज्जम सदा सुखी काय निंदा, पण तुम्ही एक सेन्सिटिव्ह संवेदनशील असल्यामुळं म्हणजे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम आपल्या भागात काय येतात. जसं तुम्ही गुजरातमध्ये, मी तुमचा म्हणजे लातूरचा पाणी प्रश्न मुद्दाम मी काढतोय की तुम्ही गुजरातवरनं दोघं जण मिळून मला सांगत होतात कसं चूक आहे, कसं बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बाहेर असताना इथं जास्त लक्ष होतं, आता मात्र जसं पुस्तकी किडे किंवा बुकवर्म म्हणल्यासारखं गोंडे साहेबांचं तर भेटच नाही. आणि तुम्ही अभिनय करता, योग करता, मुद्रा करता आणि ज्याला म्हणतात की समाजासाठी जे आपणाशी ठावे ते इतराशी द्यावे, शाने करुणी सोडावे सकळ जन. हाच बऱ्याच वेळा आपला चांगुलपणा, हा आपला मायनस पॉईंट ठरतोय, असं तुम्हाला वाटतं का नाही? बिलकुल नाही वाटत. मध्ये मध्ये काही वेळेस असं होतं की फ्रस्ट्रेशन येतं की आपल्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेत आहेत किंवा मग आपल्या ज्ञानाचा लोक त्यांच्या बेटरमेंटसाठी उपयोग करून घेत आहेत, आपलं प्यादं म्हणून वापर करून घेत आहेत का, असं पाहिल्यानंतर येतं फ्रस्ट्रेशन येतं, नाही असं नाही. पण त्याचसोबत जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करता आणि त्याचबरोबर जेव्हा तुमची वैचारिक बैठक, आता तुम्ही योगासनाचा म्हणजे योगाचा खूप वेळापासून उल्लेख करत आहात, तर त्याच्यावरून सांगते की जेव्हा तुम्ही योगासनं करायला लागता, मेडिटेशन करायला लागता, तेव्हा आपोआपच तुम्हाला नेमकं कुठल्या गोष्टीवर फोकस करायचं ह्याचं ज्ञान आतून यायला लागतं.
आणि त्याचा फायदा तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती फोकस करून काम करायचं याच्यासाठी निश्चितपणे होतो. आणि मग अशी लोक आल्यानंतर त्या लोकांना सोडून देऊन आपला रस्ता काढणं हा एक अत्यंत उत्तम मार्ग आपल्याला आत्ताच, आणि लोकांनी त्रास देणं किंवा तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांचा फायदा करून घेणं हे आज नाही होते, हे कित्येक वर्षांपासून होत आलेलं आहे. त्यातनं आपण काय पुढं घ्यायचं आणि आपला मार्ग कसा काढायचा याच्यावरती आपली वैचारिक बैठक ठाम असली की निश्चितपणे आपल्याला चांगले रस्ते मिळत जातात. आणि माझा एका गोष्टीवर खूप चांगला विश्वास आहे की तुम्ही 100 कामं चांगली केली, भलेही त्याचा गवगवा नसेल होत, पण त्या 100 कामाचा परिणाम जेव्हा 100 लोकांपर्यंत पोचतो तेव्हा त्या 100 पैकी किमान 10 जण तुम्हाला परत येऊन भेटतात आणि आणखी 100 कामं करण्याची ऊर्जा देऊन जातात. तर त्याच्यामुळं ती ऊर्जा सतत माझ्या पाठीशी असल्यामुळे कदाचित तुम्ही म्हणताय तसं निगेटिव्ह गोष्टींवरती खूप कमी फोकस राहिला आणि त्या गोष्टींना कसं शेड ऑफ करायचं किंवा कसं मागे टाकायचं याचं ज्ञान अनुभवातनंच मिळालं असं म्हणायला हरकत नाही. मला सगळ्यात म्हणजे संवेदनशील गोष्ट म्हणजे नटसम्राट नाटकाचा प्रयोग होता. मला आपला शस्त्रक्रिया मेजर झाली हे ठाऊक होतं, पण जेव्हा नाटकाच्या मागाचे काम त्याला म्हणजे बॅकस्टेज बॅकस्टेजवर जेव्हा मी पाहत होतो की 4-5 कलाकार तुम्हाला हवा घालताना बघितलं, म्हणजे कलेवर प्रेम कसं असावं. मग मी दोघा-तिघांना विचारलं कशामुळं, बीपी वाढला का, काय झालं. मग त्यावेळेस कळलं की तुम्ही एका मोठ्या ऑपरेशनमधनं बाहेर आलात. तुम्हाला असं वाटलं नाही का की नाटकापेक्षा जीव महत्त्वाचा आहे, पण तुम्ही मात्र जीवावर उदार होऊन नाटक केलात. त्याचं शक्ती किंवा ऊर्जा काय? खरं तर मी असं म्हणेन की ती जी शस्त्रक्रिया झाली ती शस्त्रक्रिया म्हणजे ती शस्त्रक्रिया माझ्या बेसिक, आता मी सांगून टाकते की पोटामध्ये ट्यूमर होता आणि तो थोड्याने जवळपास 4.5 किलोचा ट्यूमर होता. तो ट्यूमर डिटेक्ट होण्याचा योगायोग सुद्धा केवळ नाटकामुळे आला. नाटकामध्ये, नाट्यवाचनामध्ये माझे जे सहकलाकार होते त्यांनीच तो आमच्या निदर्शनास आणून दिला. तो पण एक निव्वळ योगायोग. आणि हे सगळं होण्याआधी आम्ही नटसम्राटचं वाचन सुरू केलं होतं. संहिता पूजन करून आमचं वाचन सुरू झालं होतं आणि असं वाटलं कुठेतरी की रंगदेवतेने आपल्याला इशारा दिला आहे की थोडंसं थांब म्हणून मग मी आमचे जे दिग्दर्शक होते नाटकाचे, नटसम्राटचे दिग्दर्शक कल्याण वाघमारे, आणि त्यातले मुख्य पात्र ज्यांनी नटसम्राटाचं काम केलं ते म्हणजे श्री आविष्कार गोजमगुंडेजी, तर दोघांनाही कळवलं की अशी मला एका शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्याऐवजी दुसरी कोणीतरी रिप्लेसमेंट बघा, किंवा तुम्हाला जर नसेल सुचत तर मी सुचवायला तयार आहे कोणी कावेरी किंवा सरकारचं काम करतील असं. पण परत असंच की रंगदेवतेचा आशीर्वाद, त्या दोघांनीही सांगितलं की तुमची काय होती ती शस्त्रक्रिया होऊन जाऊ देत, तुमचं आरोग्य महत्त्वाचं आणि त्याच्यानंतर आपण बघू. शस्त्रक्रिया झाली, मोठी सर्जरी होती जवळपास, आणि 1.5 महिना मी विश्रांती, बेड रेस्टच घेतली म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की आता करायचं का. घरात सगळ्यांचं असं म्हणणं होतं, अमोलला थोडासा कन्सर्न होता की इतक्या लवकर तू परत घराबाहेर पडणं योग्य आहे का एवढी मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर. पण मग त्याला सांगितलं की माझं रिकामं डोक्याने जर मी बेडवर राहिले तर म्हणतात ना की रिकामं डोकं सैतानाचं घर असतं, त्याच्यामुळे खूप वेगवेगळे विचार येत राहतील आणि त्यातनं माझ्या आरोग्यावर चांगला परिणाम होण्यापेक्षा वाईट परिणाम जास्त होईल, सो लेट मी गो. आणि सुदैवाने त्यांनी पण ते लगेचच मान्य केलं. आमच्या तालमी सुरू झाल्या आणि मग सांगायला निश्चितपणे आवडेल की नटसम्राटमध्ये जवळपास 15-16 जणांची टीम लागते कलाकारांची, आणि त्यातल्या प्रत्येक कलाकारांनी, आमच्या प्रोड्युसर्सनी, दिग्दर्शकांनी आणि माझ्या सहकलाकारांनी अतिशय काळजीने माझ्या त्या कावेरी किंवा सरकारचं जे पात्र मी सादर केलं त्याच्यासाठी खूप मदत केली. आणि त्या सगळ्यांमधून एक मी शिकले की तुम्ही जर एखाद्या कलेची जर उपासना केली, मी उपासना याच दृष्टीने त्याच्याकडे बघेन किंवा साधना या दृष्टीने बघेन की एखादी भूमिका, कावेरीची भूमिका मी जगणं
ही माझी साधना होती रंगदेवतेच्या चरणी आणि ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रंगदेवतेने माझ्याकडून करून घेतली, नटराजाने ती करून घेतली. कदाचित नानांचे आशीर्वाद, कारण त्यांची म्हणजे अभिनयाचं जे काय म्हणूया बाळकडू ते मला माझ्या सासऱ्यांकडूनच मिळालं असल्यामुळं त्यांचे अनेक किस्से मी ऐकलेले होते की अनेक नाटकांमध्ये त्यांना काम करत असताना छोट्या मोठ्या अशा ॲक्सिडेंट्सला किंवा काही प्रसंगांना सामोरं जावं लागलं. पण त्या प्रत्येक वेळी त्यांनी फक्त रंगदेवतेचा विचार केला, नटराजाचा विचार केला, त्या रंगमंचाची सेवा हा विचार केला आणि तोच विचार मी समोर ठेवून नटसम्राटमधली कावेरी साकारली, सरकार साकारलं. आणि सांगायला आवडेल की ती भूमिका झाल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की पहिल्या प्रयोगानंतर माझी पूर्ण एनर्जी मी वापरलेली होती. 2-2.5 महिनेच झालेले होते माझ्या सर्जरीला, शस्त्रक्रियेला. त्याच्यामुळे म्हणावा तितका स्टॅमिना अजून आलेला नव्हता आणि जी काही माझ्यामध्ये शक्ती होती ती सगळी त्या साठी मी रंगमंचावर ती भूमिका साकारलेली म्हणजे वापरलेली असल्यामुळे त्याच्यानंतर मला जवळपास 15-20 मिनटं खूप म्हणजे माझ्या सहकलाकारांना त्रास झाला, कारण मला तर माहीतच नव्हतं मी फेंट झाले होते वगैरे. आणि दुसऱ्या प्रयोगानंतर मात्र मी ठरवलं होतं की दुसऱ्या प्रयोगाच्या वेळेस की आपण आता एनर्जी सांभाळून काम करायचं आणि त्याच्यामुळे दुसरा प्रयोगसुद्धा खूप छान झाला. आणि त्यावेळेस सगळ्या सहकलाकारांनी, पहिल्या प्रयोगाच्या वेळेस रविवार होता, त्यात आपलं मार्केट यार्डमधलं सभागृह, त्याच्यामुळे अगदी चहासुद्धा मिळत नाही आसपास कुठे आणि त्यामुळे थोडासा जास्त त्रास झाला होता सगळ्यांना. पण मग दुसऱ्या प्रयोगाला माझ्या प्रत्येक अगदी ठमी म्हणून माझ्या ह्याच्यामधले जे छोटं पात्र आहे म्हणजे छोट्या मुलीची भूमिका साकारणारी, तर तिनेसुद्धा चॉकलेट्स बरोबर ठेवली होती की जर समजा सरकारला लागले तर चॉकलेट्स असावेत आपल्याकडे. अशा पद्धतीने खूप उत्तम कलाकारांचं साथ मला मिळाली आणि त्यामुळे मी सरकारची भूमिका पण खूप चांगल्या पद्धतीने करू शकले. एक थोडा महत्त्वाचा प्रश्न की या सर्व जलव्यवस्थापन, एक पुस्तक, अभिनय दुसरं पुस्तक, योगा तिसरं पुस्तक, मुद्रा चौथं पुस्तक, असे वेगवेगळं लिखाण करून त्याची पुस्तकं काढावी असं तुम्हाला वाटलं नाही का? कदाचित असं म्हणता येईल की पुस्तकं काढायचा हा विचार आहे, पण तो आत्ता लगेचच का असं म्हणजे असा जेव्हा मी प्रश्न स्वतःला विचारते तेव्हा असं वाटतं की आणखी थोडा अनुभव जर गाठीशी आला तर मग त्याच्यानंतर त्या जे काही लिखाण बाहेर येईल तर ते जास्त उपयोगाचं असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे आणखी जास्त अनुभव घेण्यासाठी कदाचित थांबले आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ही तुमची भूमिका काय, अनेक रूप, नवरात्रात देवीचे अनेक रूप जसं म्हणतो तशी तुमची अनेक रूप आणि डे बाय डे महिला, फॅशन, कपडे ह्या वेगळ्याच विश्वात जगत असताना नवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही बोलणार नाहीत असं मला वाटतं, पण बोलावं लागेल, कारण समाजाचं म्हणजे ज्याला काय म्हणते संवर्धन होण्याच्या ऐवजी अधःपतन होत आहे असं मला कधी कधी वाटतंय. यावर तुमचं काय मत आहे? बहुंशी ते खरं पण आहे. फक्त एक मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये ना कदाचित आपल्या ज्या कुटुंब व्यवस्थेचा जो पाया आहे की एकमेकांना समजून घेणं, एकमेकांसाठी अनेक गोष्टींची तडजोड करणं आणि त्यातून सगळ्यांनी एकत्र आनंद शोधणं, ही जी आपली संस्कृती आहे ती थोडीशी आपण आत्मकेंद्री होत आहोत किंवा स्वकेंद्री होत, आत्मकेंद्री म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की स्वकेंद्री होत असल्यामुळं, पुढची पिढी खूप जास्त स्वकेंद्री होत असल्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला समाजामध्ये आजूबाजूला सतत पाहायला मिळतोय की काय असं वाटतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण काही गोष्टी म्हणजे माझी आजी असेल किंवा आमच्या मी जे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं त्यामुळे त्या शिक्षणामध्ये मला ज्या गुरु लाभले तर त्या प्रत्येकाने आम्हाला एकच गोष्ट सांगितलं की योग्य गोष्ट योग्य वेळेवर होणं ही जास्त गरज असते आणि ती योग्य वेळ तुम्हाला साधता आली पाहिजे आणि त्यासाठी तुमचा माइंडसेट हा खूप बॅलन्स्ड असला पाहिजे.
तर हा माइंडसेट बॅलेन्स्ड असण्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तशी समतोल माणसं दिसणं गरजेचं आहे. आणि आज दुर्दैवाने हे सांगावं लागतंय की आपण खूप जास्त भौतिक सुखाच्या मागे लागलेलो आहोत आणि त्या भौतिक सुखाच्या मागे पळत असताना थांबायचं कुठं हे आपल्याला कळत नाही आहे. आणि ते थांबायचं कुठं हे न कळल्यामुळे अनेकदा असं होतं की आपण जिथं थांबायला हवं, म्हणजे जी परत म्हणते की जिथे योग्य वेळ असते तिथे जर तुम्ही नाही थांबलात तर मग निश्चितपणे तुम्ही तुमचा एकट्याचा ऱ्हास होत नसतो, तुमच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत त्या सगळ्यांचा ऱ्हास होत असतो. तो ऱ्हास फक्त मानसिक नसतो, भौतिक नसतो, तो एकंदर समाजाचा ऱ्हास होतो. कारण अशी सतत म्हणजे आता म्हणूया आपण की एका ठिकाणी नाही, अशी गल्लीबोळामध्ये जर अशी ऱ्हासाची उदाहरणं दिसायला लागली तर मग ते परत खूप कॉमन होऊन जातं, जनरलाइज होऊन जातं. आणि मग त्यातून जेवढा समाज म्हणून आपण सुदृढ व्हायला हवं किंवा समाज व्यवस्था म्हणून टिकवण्यासाठी ज्या पद्धतीचा समतोल आपण राखायला हवा तो कुठेतरी ढळतो. आणि तो न ढळण्यासाठी आपल्याला कुठे थांबायचं हे कळायला हवं. म्हणजे अगदी मी माझंच परत उदाहरण देते. मी जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करून परत लातूरला यायचा निर्णय घेतला तेव्हा मला खूप जणांनी म्हटलं की तुला ज्या पद्धतीचा पैसा प्रतिष्ठा तिथे मिळते तशी तुला लातूरमध्ये मिळणार नाही, तुला तशा कामाच्या संधीसुद्धा लातूरात मिळणार नाही, मग तू का वापस येतेस. मग तिथे मी परत तोच विचार त्यांच्यासमोर मांडला की योग्य वेळ आणि योग्य ठिकाण हे आपल्याला कळलं पाहिजे. कुटुंब म्हणून आमच्या कुटुंबामध्ये मी पाहायला गेले तर मी, माझा नवरा आणि माझा मुलगा, जोपर्यंत मुलगा लहान होता तेव्हा मुलगा आणि नवरा एकत्र होते. मी कामाच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये अनेक ठिकाणांमध्ये जात होते. आणि जेव्हा मुलगा घराबाहेर पडायचा म्हणजे त्याच्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा तो घराबाहेर पडणार हे निश्चित झालं तेव्हा असं लक्षात आलं की आता मी परत घरात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आणि माझ्या नवऱ्याने एकत्र राहायचा निर्णय घेतला, कारण मुलाला शिक्षणासाठी बाहेरगावी बाहेरच्या राज्यामध्ये जाणं गरजेचं होतं. तर हे जेव्हा मी केलं तेव्हा आता मला मागे वळून पाहताना असं वाटतं की ठीक आहे, बाकीच्यांना हवा तसा पैसा आत्ता मला मिळत नसेल पण मला जो पैसा मिळतो तो मला सफिशियंट आहे. त्यामध्ये मी माझं एक क्षेत्र जरी सोडलेलं असेल तरी नाट्यक्षेत्र जे आहे ते मी परत एक्सप्लोअर करायला लागले, जे मी कदाचित 2001-2002 साली मी करत होते ते परत 20 वर्षांनी परत रंगभूमीवर आले. तर अशा पद्धतीने तुम्हाला योग्य ठिकाणी थांबायचं कळलं ना तर निश्चितपणे तुम्हाला जो कुटुंब व्यवस्थेसाठीचा, समाजासाठीचा किंवा तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठीचा जो समतोल हवा असतो तो निश्चितपणे साधता येतो. आणि तसा साधणं ही आत्ताची काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तडजोड करता आली पाहिजे. ती तडजोड सगळ्यांनी आनंदाने स्वीकारणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. एक आणखीन प्रश्न विचारावा वाटतो, ज्या पद्धतीनं तुम्ही पुस्तक लिहा म्हटलं, काळ खूप प्रगती करत आहे आणि तुमच्या ह्या सर्व कला जर बघितलं तर एक अर्ध्या तासाच्या 20 मिनिटाच्या टेलिफिल्म्स कराव्यात, ज्या वर्षानुवर्ष यूट्यूबच्या माध्यमातून किंवा तुमच्या टेलिफिल्म मग त्यात संगीत नंतर पुनर्भरणाचा असेल, अभिनयाचा असेल, अशा तुम्हाला म्हणजे माझं एक सजेशन असेल की तुम्ही येणाऱ्या काळात या वर्षात 1.5 वर्षात 2, 3, 4, 5 टेलिफिल्म्स, मग योगामुळं काय होतं, नंतर पुनर्भरणाचं किंवा नाटकाचं किंवा योगा मुद्रा. आणि मला आठवतंय की आमच्या घरी सुनबाई गरोदर असताना मुद्राचा काय फायदा होतो. आणि हे जर व्हिडिओ कॅसेटपेक्षा जर आपण यूट्यूबला केलं तर ते जास्त काळ, जास्त वर्ष जगभरातील लोकांना उपयोगाला येईल. कारण तुमचा स्वभाव हा म्हणजे सेल्फ कॉन्सन्ट्रेट नाही, पण त्याचबरोबर त्यासाठी हेही करणं गरजेचं आहे. आणि आपण अनेक उठाठेवा माझ्या भाषेमध्ये केलेले आहेत. पाण्याचं, आपलं काही शेती नाही तरी पाण्यासाठी, बांधकामासाठी, नंतर नाट्य जुने चित्रपटासाठी. मग आपण काय म्हणतो की तुमच्याच गोवंडेच की मग सासऱ्यांच्या नावानं, रवींद्र गोवंडेंच्या नावानं किंवा असं काहीतरी आपण केलं
तर ते लाखो नाही करोडो लोकांना पिढ्यानपिढ्या उपयोगाचं राहील. शक्य असेल माझ्या या प्रस्तावाचा गांभीर्यानं शक्य असेल तर संवेदनशीलतेनं विचार करावा आणि नवरात्रामध्ये मी उशिरा वेळ न पाळणारा म्हणून माझा परिचय आहे, तरी परंतु तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिली. एकच मिनिट तुम्हाला इंटरप्ट करते. तुम्ही जे सजेशन दिलं तर त्याच्यावरती ऑलरेडी मी काम सुरू केलेलं आहे. अपर्णा कुलकर्णी गोवंडे या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती महिलांसाठी योगासनाचा खास 1 तासाचा व्हिडिओ आहे. तर तो जरी प्रत्येक महिलेने केला तर त्यांचं आरोग्य निश्चितपणे सुधारू शकतं. त्याचबरोबर लहान मुलांसाठी मी त्याच्यावरती काही गोष्टीसुद्धा सांगण्याचं काम करते. त्याच्यानंतर मासिक पाळी व्यवस्थापनावरती जे माझं काम आहे तर त्याचे छोटे 15 मिनिटाचे मी छोटे व्हिडिओज करून टाकलेले आहेत की जेणेकरून पुढच्या पिढीतल्या ज्या मुली आहेत किंवा माता भगिनी आहेत ज्यांच्या मुली आता वयात येणार आहेत तर त्यांना त्या व्हिडिओचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आणि तुम्ही जो टेलिफिल्मचा प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणे मी विचार करायला लागेल. धन्यवाद. खूप आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.